आवाज बदलला पातोटी हॅलो पातोटी कॅम्प या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड दत्तनाम सप्ताह तसेच परंतुजे विठ्ठलराव महाराज यांच्या प्रेम प्रेक्षाने या ठिकाणी असणार एक कर्मभूमी आहे आणि ते एक संताची भूमी आहे। संत साधू संत साधीची दोणी येऊन या निर्वाणी काय म्हणू भगवंताच्या नामस्मरणाने नाम चिंतनाने या ठिकाणी आज गुरुवाराचे या ठिकाणी पूजा आहे। महापूजेच्या निमित्ताने या ठिकाणी 2 भजनी मंडळाचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे। त्या ठिकाणी माऊली कृपा भजनी मंडळ मोजिरीठा तालुका भोकर जिल्हा नांदेड या भजनी मंडळाचा समावेश तुमच्या साधनाच्या आग्रहाप्रमाणे तुमच्या शब्दाला मान ठेवून ठीक 8 वाजता माझी भजनी मंडळ तुमच्या गावामध्ये सामील राहील हे माझी शाश्वत होती। तसंच झालेलं आहे। तसेच दुसरी गुरुमूर्ती भजनी मंडळ डौरवाडी गुरुमूर्ती भजनी मंडळ म्हणजे डौरवाडी तालुका भोकर जिल्हा नांदेड हे मी वेळेवरच सामील झालेले आहे आणि या दोन्ही भजनी मंडळाचा या ठिकाणी समावेश आहे आणि या दोन्ही भजनी मंडळाचा दणदणीत सामना चालणार आहे। कारण का तुम्हीच म्हणले बा एक गुरुमार्गी ठेवा एक असणार वैष्णव मार्गी ठेवा। हे दोन्ही दिंड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या दोन्ही दिंड्याचा सामना दणदणीत चालणार आहे। सर्व गावकऱ्यांना विनंती आहे सर्वजण इथे येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हे नम्र माझी विनंती आहे।
गणेशा तू सर्वाचा दाता तूच जगाचा जगद्गुरु जगाचाच बालक असणारा भगवंत तू आहे म्हणून तुला असं रूप दिलेलं आहे की ओम नमोजी गणेशा देव आदीचा देव ओंकारा म्हणून जन्मलेला आहे म्हणून त्या ठिकाणी तुझ्या नाम स्मरणाची संधी माझ्या एका छोटीशा अज्ञानी माणसाला म्हणलं तर जमते धोत्र्याला फार अज्ञानी म्हणतात धोत्र्या म्हणजे नाही आलेला काय आलेला धोत्र्या होय म्हणतात धोत्र्या मला धोत्र्याशिवाय त्या नोटावर सदा फोटो नाही हो धोतरच आहे नोटावर सुद्धा धोतरच आहे धोतर नेसल्याशिवाय फोटो नाही नोटा सुद्धा म्हणून आता ह्या कार्यक्रमाची वेळ अशी आलेली आहे खरंच तुमच्या मनामध्ये किती तुमच्या मनामध्ये भरून आहे तेवढं माझ्याकडं भरून देण्याचा प्रयत्न राहील कोण्याही संप्रदायावर कोण्याही संतावर कोण्या मंत्रावर कोण्या गुरुवार आणि कोण्या संतावर कोण्याच प्रकारची चिकटफेक होणार नाही शास्त्र आधारानेच भजन चालणार आहे शास्त्राच्या वहीनच चालणार आहे अजाबात बाजूला जाणार मी नाही माझी शाश्वत आहे आणि मी जाणार नाही माझी शाश्वत आहे दुसऱ्या भजनाला जाऊ देणार नाही हे मी तुम्हाला देणार ऐका बंधू ना माझ्या ऑटोचे चालक पिपडवचे ऑटो मालक त्या दुसरी भजनी मंडळाच्या ऑटोचे मालक आमचा झारबाग टाळकरी आता एक असा आहे आमच्यामधला एक नारायण मुनीच होती आज त्या ठिकाणी आम्ही नारायण रूपी मुरलीची असणारी रूपेशा त्याच्याकडे देऊन टाकलेला आहे नारंद कसा राहते कोणाला कुठं नेऊन बसलेला आहे नारंद असा असणारा आमचा नरेशराव पिपडवकर या भक्ताकडून चालला असल्या गणावरती खुश होऊन 21 रुपयात भेट
दिलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीने त्याचे मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. माझ्या धानोरावाडी इथून बॉक्स बंद सुभाषरावजी श्रेयशी राहणारा धानोरवाडीकर आमच्या पक्वाची माथेवर फार आवडीनं खुश होऊन 21 रुपयाची भेट दिलेली आहे. दिलेल्या भेटीबद्दल माझी माऊली करपा भजनी म्हणे त्याचे मनपूर्वक आभारी आहे. तसेच माझ्या शिरूर येथून आमचे आता नवीन तरुण पक्वाजी असा पक्वाजी आहे. पहिले भावाचा हात चक्रू पाटलाचा होता त्याचाच हात त्याने घेतलेला आहे. म्हणून त्या पक्वाजावर खुश होऊन आमचे गंगाधर मा पेटी मास्तर या पेटी मास्तरवर खुश होऊन 21 रुपयाची भेट दिलेली आहे. दिलेल्या भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाचे याचे मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद. ऐका बंधूंनो, माझा विठ्ठल येतो ना हे
माझे वंदन देवा तुझ्या वंदन पाय तुझ्या वाचून देवाता नाही कोणी बदला अहो भगवंता तुझ्याच वाचून दुसरा या जगात मालक नाही तुझी सत्ता चराचरावर आहे आणि तुझं जे नाव असणार तू भगवंत असा आहे बारीक 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 विचार करण्यावर आहे आणि एका राईचे 7 भाग केले एवढा तू असणारा भगवंत आहेस तुला कसं ओळखू हे जे म्हणून त्या ठिकाणी तू सनातन आहेस तू परब्रह्म आहेस तू निर्गुण आहेस तू निराकार आहेस सर्वच रूपाला तुझा आकार आहे भगवंता कोण्या रूपात तुला ओळखू म्हणून या ठिकाणी महाराज काय म्हणाले देवा माझे वंदन देवा तुझ्या चरणाला माझे वंदन देवा तुझ्या चरणाला वंदन पाहिजे तुला
6 शास्त्र 18 पुराण 4 वेद तुझं नाम हुडकिता हुडकिता थकीत झाले. ऋषी मुनी साधू संत चिंतन करता करता त्याच्या नकाच्या चिमड्या होऊन गेल्या. परे तुझ्या नामाची तुझ्या रूपाची कोणत्याच ठिकाणी भगवंता आम्हाला ठेव लागली नाही आणि तुझा पत्ता लागला नाही. आता आम्हाला दिसू शकते वारं सुटले म्हणजे वृक्षाचं पान हलते तोच भगवंत वाऱ्याच्या रूपानं आहे आमचं म्हणणं म्हणते. तोच भगवंत सनातनामध्ये पाण्यामध्ये जलामध्ये सर्व ठिकाणी त्याचाच आहे असे आम्हाला वाटते. बरं तुला कोण्या ठिकाणी हुडकावं आणि कोण्या ठिकाणी जाऊन तुला शोधावं म्हणून तुला महाराज म्हणतात बाबा जे जे आवड येते सर्वाला तोची आवडे देवाला. आपण जर दगड वाटेवर ठेवला आणि त्याला जर शेमूर लावलं तर आपण नमस्कार करू शकता आणि दुसरी माणसं येऊन त्याला पूजा करू शकतात. एवढा विश्वास त्या देवावर असावा पाहिजे. हे देव आहे आणि याला देव समजून पूजा केली पाहिजे असा असणारा आपला विश्वास सारा या ईश्वर असला पाहिजे, या हवेवर असला पाहिजे. हाच देव आहे. देव खोटा सकाळी हात काढून बसून आम्हाला भेट म्हणून देणार आहे आणि देव भेटणारच नाही. भेट हा आपल्याला देव जे आहे ते आपल्याला दिसालेला आहे. देव आपल्या हृदयात आहे आणि आपल्या हृदयात असा या जगामध्ये देव कोणता आहे. देव पावा देव पावा यासी देव पावा पाहिलो भगवंता माझ्या हृदयात देव म्हणजे आपले आई वडील होते. या आई वडिलांनाच आपण सोडून जर अंतर दिलो तर आपल्याला देव दुसरा कोणताच नाही. आपल्याला जन्म टाकणारा तोच आहे. हाच भगवंत आहे. म्हणून त्या ठिकाणी काय म्हणतात असं आहे. भजन म्हणल्याच्या नंतर भगवंताचं नाम चिंतन करताना विषयाचे 2 मार्ग असतात. 2 बाजू विषयाची ठेवले असते. माझा पहिला विषय असा आहे देवाकडे जाता येते की देवाला आपल्याकडे आणता येते. ज्याला देवाकडे जाता येते की देवाला आपल्याकडे आणता येते हे विषय राहील पहिला. दुसरा विषय असा आहे एक अंडा आहे त्या अंडामध्ये 72 असणार
बसणाऱ्या येवणी आहे आणि त्या येवणीमध्ये ज्या ज्या संस्कारामध्ये बसतात, ज्या ज्या येवणीमध्ये बसतात, ज्या ज्या नाडीमध्ये बसतात, ते 32 नाड्या आहेत, 72 खोड्या आहेत. त्या खोड्यामध्ये त्या 32 नाड्यामध्ये कोण्या कोण्या कारणानं एक एक अवयव जाऊन बसू शकते हे एक विषय नाही. या देहाला 360 नाड्या आहेत. 360 नाड्यामध्ये कोण्या कोण्या नाडीमध्ये कोणता कोणता अवयव बसलेला आहे आणि त्या नाडी वाट जे भगवंताचं जे गुणगानाची जे नाडी आहे हे दुसरी कोणती आहे. तिसरा प्रश्न. आपल्याला बोलता येते, सर्व विचार करता येते, हे अवघड नाही, हे शास्त्रावर आहे. हे टाकून बोलायचं नवं, थांबा म्हणून करायचं नवं, हुशारी होई दिमाग होई. खरं खरंच हे नाडी कुठून आल्यानं कुठं बसते, हे नाडी या देहाला 360 असणारे असं एक अंड म्हणून त्याला शास्त्रामध्ये म्हणणार आहे. अंडाचे अंड्याचे गोळा झालेल्या गोळाचा आकार आकाराचा उकार उकाराचा मकार मकारा झालं ओंकार ओंकारातून हा शिव जन्मला म्हणून त्या ठिकाणी सांगितले. ह्या कोण्या ग्रंथात कोण्या शास्त्रामध्ये असं बोलाव म्हणून काहीच नाही, टाकाव म्हणून काहीच नाही. फक्त या नाड्या या ठिकाणी बसल्यात एवढंच आम्हाला विचारायचं आहे. आणि नसलं तर जर नाडी तुम्हाला गौसलीच नसेल तर शेवटला मी सुद्धा नाडी सांगेल कुठं. हे ईशा असे राहतील. मग पहिला ईशा असा आहे, भगवंताकडे आपल्याला जाता येते की भगवंताला आपल्या घरला आणता येते. पहिला विषय. ऐका बंधूंनो, कुमार सोरे, सचिन वाघमारे, बाचोर्डीकर यांच्यातर्फे 51 रुपये भेट आलेले आहे. तसेच शाही कुमार नागोराव गाडेकर राहणार शिंदीकर या भक्तातर्फे 51 रुपयाची भेट आली आहे. दिलेल्या भेटीबद्दल माझी माऊली करबा भांडणी मंडळ मोजेरिटा त्याचे मनपुरा काबार आहे. ऐकती हुशार आहे, पुढचा भजण्यात चतुर आहे आणि तो जे असणारा परशास्त्राचा अभ्यासक आहे, परशास्त्राची माहित आहे आणि परशास्त्र त्याला मुखच पाठ आहे. बरीच मोबाईल फायले शोभक नागड मोबाईलच बघल्याशिवाय कोणालाच काही कळणार नाही. तर मोबाईल तर तुमच्याजवळ जमा ठेवल्या तर चांगलं. मग आता कोणतं काय निघत ते कळत म्हणून म्हणतात की महाराज म्हणतात बा भजन कसं असते, दिमागाचं असते, भजन चिंतनाचं असते, भजन मंथनाचं असते. याच्यामधून ज्याला ज्याला काय अमृताचं दर्शन देता येते, अमृत कसं देता येते हे असणार या भजनाकडून शिकून घ्यावं लागते तरच भजन होय. बोलणार दुसऱ्याला विचारा त्यांना त्यांना खुर्सत सांगते, माळाच्या अलीकडे सांगते, पलीकडे सांगना, पलीकडे तेव्हा काय आहे वागत आहे. या अलीकडे सांगते, पलीकडे सांगना, पलीकडे जाऊन यावं लागते, बघून यावं लागते, नंतर आपल्यापाशी ठेवावं लागते, तर सांगावं लागते. असं शास्त्राचं म्हणणं आहे. शास्त्रामध्ये त्या वैभव बोलतो तुम्हाला, जास्त काय चिंता करायचं नाही. म्हणून त्या ठिकाणी काय म्हणतात महाराज,
आहे. हॅलो ऐका म्हणलो मग शोरे तुला काढले काय म्हातार नाचाले रे काय उड्या मारायला म्हणून